नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे अक्षरशः वेगळी अशी डाळ. हे बघा, इथं मी मुगाची डाळ एक मूठभर घेणार आहे मैत्रिणो, पाहू शकता. 3 प्रकारच्या डाळी घेणार आहे मैत्रिणो आणि याच्यापासून अगदी मस्त असं सांबार आपल्याला बनवायचे. इथं मी तुरीची डाळसुद्धा घेतली, पहा मूठभर. एक मुठीचं माप घेणार आहे, जास्त नाही आहे. मग आता या 3 प्रकारच्या डाळी पहा. त्याच्यानंतर पुन्हा मसुराची डाळ. अशा मी 3 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. मुगाची, तुरीची, मसुराची, आणि ते बी प्रत्येकी एक मूठच घेतलेली आहे, जास्त काही घेतलेली नाही आहे. पहा, या डाळी मी आता मस्त अशा घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला दाखवल्यात बी. हे आता त्याच्यानंतर एक शेवग्याची शेंग, हे बघा इथे मी घेतलेली आहे. आता ही शेवग्याची शेंग आपल्याला अगदी झटपट अशी कट करायची ना मैत्रिणींनो. मग कशी करायची, आता आपलं काम पटकन उरकलं पाहिजे. अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे पहा त्या डाळीला, त्या शेंगाला. एकदाच सुरी घ्यायची, 3 वेळा घ्यायची नाही आहे पहा. आता संपूर्ण कट मारून दिले की फक्त असं आपल्या शेंग मोडायची आणि अशा शिरा काढायच्या. पाहिलं का, एकदाच सुरी घ्यायची, एकदाच मोहायचं. म्हणतात ना, डबल बारीने घ्यायची गरज नाही लागत. त्याच्यानंतर इथं मी 2-4 बोऱ्या बटाटा घेतलेला आहे, पाहू शकता. आणि मैत्रिणींनो, अक्षरशः गावरान बटाटा आहे बरं का. त्याची मी आता पूर्ण अशी साल काढून घेते, कारण की छोटे छोटे बटाटे असले की त्याला टाईम लागतो साल काढायला. पहा, मस्त साल काढून घेतलेली आहे. आता फक्त त्याला मोठे छोटे असे तुकडे करून टाकणार आहे. पहा, अशा पद्धतीने 4 खापा आपल्याला ह्या करायच्यात आणि ठेवायच्यात. पहा, छोटे बटाटे असले की थोडासा टाईम लागतोच. पहा मैत्रिणींनो, इथं मी 4 बोऱ्यांच्या अशा पद्धतीने खापा करून घेतल्यात बरं का, मस्तपैकी. पहा, आता हा बटाटासुद्धा मी त्याच्यात टाकून देणार आहे आणि आपली ही डाळ अगदी स्वच्छ असं हे संपूर्ण धुवून घेणार आहे बरं का. पहा, धुवून घेतल्याच्या नंतर पुन्हा मी थोडं त्याच्यात पाणी ठेवलं आणि त्याच्यामध्ये अर्धा एक टॅमॅटो टाकला आहे. पहा, तुकडे करून मोठेच टाकलेत, असं नाही की छोटे ठेवायचे, मोठेच तुकडे टाकलेत. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठही टाकून दिलं आहे. थोडीशी हळदही आपल्याला टाकायची पहा त्याच्यात. पहा, खूप छान. हे म्हणजे असं 4ही वस्तू अशा आहे की अगदी शरीरासाठी खूप छान आहे. डाळीसुद्धा आणि ही शेवग्याची शेंगसुद्धा. हळद, तेल हे टाकून दिलं आहे, मीठही टाकलं आहे मी मैत्रिणींनो, पाहू शकता. तेल टाकलं की आपली डाळ अक्षरशः मस्त अशी मौसूद शिजते. चला, इथं 4 शिट्ट्या काढून घेऊया, त्याच्यानंतर पाहूया आपण. पहा मैत्रिणींनो, डाळ अगदीच आपली छान अशी शिजलेली. पहा, अप्रतिम. पहा, एकदम मौसूद. आता ह्या संपूर्ण डाळीमध्ये, बटाट्यामध्ये पूर्ण ह्या शेवग्याचा आहार असा उतरणार आहे. पूर्ण गाळ आपल्याला करून घ्यायचा आहे. पहा, अक्षरशः आपला तुम्ही आमटी म्हणा, सांबर म्हणा, खरंच खूप म्हणजे खूप भारी वाटतं. त्याच्यात एवढे विटामिन आहेत, A, B, C, फायबर, अक्षरशः सगळे काही आहेत मैत्रिणी. मग पहा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने कधीही डाळ करताना करा, खरंच खूप छान वाटते खायला. आणि डाळही खूप चवदार, चविष्ट, पौष्टिक अशी ही लागते. चला, संपूर्ण हे मिक्स करून घेतलेलं आहे. पहा, आता टॅमॅटोचं तर पुढं आपल्याला दिसतही नाही आहे, संपूर्ण गाळ झालेला आहे. आता इथं गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. जिरी मोहरी टाकायची, लसूण टाकायचं आहे. पहा, छान अगदी मस्त असं तडतडतो आहे. त्याच्यानंतर कढीपत्त्याची पानंसुद्धा टाकायची मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर कांदा टाकायचा आहे. पहा, एक कांदा छोटा चिरून घेतलेला, तोसुद्धा मी टाकला आहे फोडणीला.
ह्या अशी भाजी असली की त्याला कांदा नक्कीच आवर्जून घाला, आपल्या भाजीला अजूनच चव येणार. त्याच्यानंतर मूठभर कोथिंबीर तीसुद्धा मी टाकून घेतलेली पहा. आता इथं मूठभर कोथिंबीर टाकल्यावर त्याच्यानंतर लगेच आपल्याला मसाले टाकायचे आहेत. धना पावडर, हळद तर आपण आधीच टाकलेली आहे, त्याच्यामुळे हळद काय टाकायचा प्रश्न नाहीत. आणि घरातले हे सुके मसाले तुम्हाला जे वाटन ते तुम्ही घालू शकता, वेगवेगळ्या प्रकारचे, अजूनच भारी चव येणार पहा. हे बघा मी इथं सुके मसाले घातलेत. तुम्हाला जे आवडेल ना, किंवा तुम्ही पावभाजीचा मसाला जरी याला घातला तरी भाजी अप्रतिम अशी लागते बरं का मैत्रिणी. पहा संपूर्ण मसाले असे मिक्स करून घेतलेले आहेत मी आता हे मिक्स करून घेतल्याच्या नंतर मी डाळ ओतून देणार आहे पाई. मस्त अशी वा 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 काय सुंदर डाळ दिसते पहा मैत्रिणी, वाटते का नाही भारी. हे बघा अक्षरशः भाताबरोबर, पावासोबत, अगदी चपातीसोबतसुद्धा ही डाळ एवढी भारी लागते मैत्रिणी, तुम्ही कशासोबतसुद्धा खा. चला आता हिला मस्त अशी बघा उकळून बिकळून ही डाळ मैत्रिणी तयार झालेली आहे पहा. काय सुंदर दिसते, वाटतो का नाही, रंग बी छान आला आहे. आवडली तर नक्कीच सांगा मित्रांनो. चला उद्या भेटूया, बाय.